आपण आभार गाभार माणसं नाहीत. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. पहिली गोष्ट, तरुणाच्या तोंडाला दारू शोभत नाही. आणि दुसरी गोष्ट, तरुण समाजसेवेत गावात शोभून दिसतो. मी 2 कामं जर केली. पुन्हा एकदा ग्रामस्थ तरुण मंडळी, भजनी मंडळ, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं का होतं? आतापर्यंत 2च मुद्दे झालेत. गाथा माणसासाठीच का, आणि जो देव बसवलाय तो नवविधा भक्तीतला श्रेष्ठ देव आहे. आता मंदिर बसून देतो, मंदिर बांधून देतो. पहिल्या मंदिराला तुम्ही काय खोदला? पाया. बोल जा पटकन. पाया. पाया जितका पॅक तितकं मंदिर पॅक. मग याचं जर मंदिर बनवायचं असेल तर याला पाया पाहिजे, ज्ञान. ज्ञान म्हणजे MA नाही. MA, MPhil, PhD, DHM, Com, LLB, DEd, BEd, ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MA, DEd, BEd, आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि FOINS, एथिकल, BTech, DEd, डिप्लोमा, टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट अँड सेट, फार्मसी, सिटी, DEd, डिप्लोमा, MBA, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, त्वचा तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. काय करतात हे तज्ञ बिज्ञ नाही. हे एक ध्यानात ठेवायचं. अरे अख्खं जग तज्ञ आहे पण देव सर्वज्ञ आहे. 8व्या अध्यायाची शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा. आपण तज्ञ. हा पोरगा पखवादातला तज्ञ आहे. मी पोपटात आणि बोलायला तज्ञ आहे. काही माणसं गाव बिघडवायला तज्ञ आहे. काही माणसं पिण्यात इतके तज्ञ, किती पिऊ द्या नाही मुक्ती. तज्ञ. काही माणसं जुगारीत इतके तज्ञ, झोपाया जागा ठुली नाही पण राणी सोडली नाही. तज्ञ. राणीला गुल्ल्याने एका मोकळा. तज्ञ. अरे अरे सगळं जग. काही पोरं इतके प्रेमात तज्ञ, 3 वेळा प्रियशीच्या भावानं उचलून आपटला. तरी तो म्हणला नाही, यही मेरी जान है. आता जान जाची वेळ आली, जान काय करतो? तज्ञ. अरे सगळं जग तज्ञ पण देव सर्वज्ञ आहे. मग तसा हा पठ्य भक्तीतला सर्वज्ञ आहे मारुतराय. त्याचा पाया पॅक करा. ज्ञान कोणतं? 99% लोकांना ज्ञान नाही. यावर तुमचं मत काय? काहींनी जमिनी इकल्या आणि पुन्हा मुंबईला राहायला गेले. लॉकडाऊन झालं आणि येड्या बाबळी झोपाय आले. ज्ञान आहे का? मग एवढं मोठं लॉकडाऊन झालं महाराज, फक्त बांधकामच वाढली. सगळे आलेले वाहिले निघले. त्यांच्या बायकांना कपाशी याचायची सवय नाही. काही फुकाट खायचं. देवाने एकेकाला काम दाखवलं. म्हणजे काळी आई मला असावा हे ज्ञानच ह्या लोकांना राहिलं नाही. ज्ञान आहे का? नाही महाराज. काळी आई, कालय आई, उद्या आई, आईच. थोडा निसर्ग कोपेल, निसर्ग होईल तो भाग वेगळा आहे. पण देव सगळ्यांना शिकवतो. कुटीचे लग्न करणारे तांबड्यात लगीन करून मोकळे झाले. एकाला विचारलं तुमच्या वाट्यावर सकाळी वाजत होतं, म्हणले तवाच नवरी गेली होती आहे. मग नवरी आलती का वा? महिना काहींनी दाढी केली नाही. नाहीच नाही. काहींनी तांब्यात कोळशे घालून इस्त्री केली. रेशनचे तांदूळ जर शेतकऱ्याने घेतले ना, रेशनचे तांदूळ, तर हे श्रीमंत अवलादी गरीबाला हसायच्या महाराज. हसत नव्हते. हो काय तांदूळ, हे तांदूळ आम्ही कधी खात नाही. त्याची बायको तर इतकी नाकानं कांदे सोलायची. आमच्या पिंटूच्या पप्पांना ते तांदूळ आवडत नाही. आणि तोच नालायक रांगेत उभा होता. 3 किलो दे रे. शर्टिंग करून 3 किलो दे. शेतकऱ्याचं तसं नाही. त्याला फुकाट तांदूळ आले इकडे इकून टाकले. तो हुशारच आहे.
फुकाट घेतले 10 रुपये किलो नाही ऐकले. दुकानदारानं पॉलिश करून याच्यात 40 ठोकले तांदूळ तेच. खरंय का खोटे? विठाला ज्ञान कोणतं इथं आलोय आपण. ये नाही हे पुस्तकातले ज्ञान आहे, त्याचं काही एवढं विशेष नाही. आपल्याकडे ज्ञान कोणतं? 4था अध्याय. ते ज्ञान पैका बरवे जरी म्हणे हाती आणावे, संताय बाजावे सर्वशी तनवून म्हणजे चरणाशी लागावे, आगरकता करावे दासी सकळ. कोणतं ज्ञान? जडजडून वाईला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निजिता माझे. आपल्याला एका गोष्टीचं ज्ञान पाहिजे, मी येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि ज्यांच्यासाठी कमावलं त्यांनाही काही घेणं नाही. आता हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस लबाड्या करून इस्टेट कमावली, काय आपल्या पोराला घेणं? ते आपल्याला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणलं मारली झक मी, आता काय करीन? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली? म्हणजे झटेच्या आई रे बेईमान दुनिया, 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 आई रे बाप को कोई नहीं माने, पूर्वीचं आपलं कीर्तनातलं वाक्य आहे, काही संघ आलं नाही तरी कर्म संघ आल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही आता सगळे अंत्यविधीला गेले, प्रेत पडलंय, तुम्ही त्याच्याकडे पाहता, सगळे चालले बा आता हे आपल्यातून. ते काय काय घेऊन गेले? पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1 काड्याची पेटी, 2 अगरबत्त्या आणि 1 हार. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे गेलं ना. प्रयत्न नेलं. बरं, त्याच्याबरोबर उडी कोण टाकली? कुणीच नाही. एवढं ज्ञान आपल्याला आल्यावर काय दुधात पाणी घालून पैसे काढायची गरज आहे? काय बांध कोरायची गरज आहे? काय पाणी मारू मारू कापूस शिकतो बावळाटा, आणि तो पोऱ्या पांडा खोटा खूप येतो. माणसांना ज्ञान कोणतं आलं पाहिजे माहिती का? मी केलेल्या कर्माची फळं मला भोगायची आहे, मग मी चांगलंच कर्म करीन. 4 प्रश्नाचं ज्ञान आलं पाहिजे माणसाला. मी कोण? मी कुठून आलोय? मला कुठे जायचंय? आणि मी कशाला आलोय? लबाड्या करून संसार करून काय? अरे आपल्या आई वडील गरीब होते, पण त्यांनी आपल्याला बंगला असल्यावर संपत्ती नाही दिली, त्यांनी संस्कृती दिली की नाही? आपल्या आईबापाने जाऊ द्या, आपल्या आईला लुगडं फाटलेलं होतं असू द्या, बांगडी फुटलेली होती फाटू द्या, पण तिनं आपल्याला कधी खोटं बोलू दिलं नाही, चोरी करू दिलं नाही. त्याचं फळ आज सुखी आहेत. नाही, आपल्या बापाचं धोतर फाटलं फाटू द्या, बनेन मळाला तर पट्टी करून घालीत होता घालू द्या, दाढीला साबण नव्हता बिचारायचा, पण आपल्या आईबापाने आपल्याला संपत्ती नाही दिली, संस्कृती दिली. आणि आज बसलेली सगळी माणसं स्टेजवरच्या खाली केवळ आईबापाच्या संस्कृतीमुळे सुखी आहे. काय मध्ये तुमचं? खोटं बोलला हाणला, चोरी केली मग तर मिळालाच, आणि शाळा बुडवल्या मग काय एक हानीत होता का घरातला? ज्याला लहरीन त्यांना हात धुवून घ्यायचा. आपल्याला खोटं बोलू दिलं नाही, शाळा बुडू दिली नाही, चोरी करू दिली नाही. आज आपण समाजामध्ये खाऊन पिऊन सुखी आहे. म्हणजे आपल्या आई बापांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, संस्कार दिली, संस्कृती दिली, आणि आपण ह्या औलादी पैदा केल्यात, यांना सगळं दिलंय. काय रोग आला यांना? 9वीचं क्वार्टर प्याते, 9वीचं शांबडे बिनमिशीचं असं ताईट पाहते बापा गो, आणि ते बापाला म्हणते तुझं मी, तुझं मी. तो बाप म्हणतो आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग संपलेली पोरं आहेत. काय मत आहे तुमचं?
हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप मुलांच्या अंत्यविधीला गेलेत. व्यसनाला जरा आवर घाला. पैसा बिसा काय तो समुद्र कधी ध्यानात ठेवायचं महाराज. समुद्राला सुद्धा कधी कधी भरती ओटी येते. मराल जरा 10वी 12वीच्या पुढचे टोणगे जरा नीट ऐका. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय? तुम्हाला का आता माया पुढे बसलं का? खरंय 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 मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. हलकट क्वालिटीचं नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय. तुम्ही आणि मी कौलाचं घर पाडून स्लॅब टाकलाय मान्य आहे. सायकल विकून स्कूटी घेतली मान्य आहे. घरातला टेबल आणलाय, डायनिंग टेबल आणलाय, सगळं केलंय आपण घरात. पण यांना चांगलं बनवलं नाही यावर तुमचं काय मत आहे? आपल्या बापाच्या घरात TV नव्हता पण शिस्त होती. आपल्याकडं सगळे 3रीच्याला मोबाईल आहे. अंडरपॅन्टला वा आहेत काहींच्या पण 7,000चा हँडशीट आहे. आणि बघला तर उशिडा झाल्या आणि व्हॉट्सअप पाहते. आणि वाचितही काय शिडीगा म्हणे बोकडे एक नाही. काय वाचितो? हलकट क्वालिटीचे नाही. कुठे बसलं का आपलं येड्या बाबळीत मुरीत तुरीत. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्याचे परिणाम आहे का? पहिली गोष्ट डोळ्याचा त्रास झाला. डोळ्याला त्रास झालाय हा म्हणा नाही तर नाही म्हणा. 1 डोळे गेले ह्या नालायकांची. 2 कमरा गेल्या. 3 मित्र कमी झाली. 4 एकल कोंडे झाली. काय नालायक मोबाईल वापरणार नाही. सारखं मोबाईल वापरणार पाहणार भंगार माणूस. आणि यांना झोपा नाही. झोपाच कुठे येते यांना? गेम झोपा नाही. झोप येत नाही म्हणलं स्वभाव चिडचिडे झाल्याशिवाय पटापटा बोला. चिडचिडे झाल्यामुळे यांनी झोप यावा म्हणून दारू सुरू केली. मोबाईलनं काय तमाशा केला नीट आहे का? पहिलं ते भांगारच होतं. त्याच्यात त्यानं मोबाईल बोला पटकन घेतला. चित्राच्या नादी चित्राच्या नादी लागला. झोप यायला झोप येत झोप येत नाही. क्वार्टर सुरू केली. क्वार्टरला पैसे नाही. मग चोरी सुरू. कोंबड्या चोर, चपला चोर. मोबाईलचं दुकान ठेवलं. मोबाईल ठेवले चार्जर नेले. कुठं खुशी तो वायरी स्वर्या पचल्या. मग यांनी भारी मोबाईल घेतला. भारी मोबाईलमध्ये ॲप सापडला आणि ॲपवर दोस्ती झाली. कोणाशी? करेक्ट. आय 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 आमचे दिवस बोगस गेले रे. बोगस गेले. दोस्ती झाली पुरीशी. कुठं? मोबाईल. तिने याला पाहेल नाही. या नाही ते जनावर पाहेल नाही. पण तिनं ओळखलं हे कामातून पटापटा बोला गेलंय. याचा ATM मोकळा कराय हरकत. हा भिकारी झाला. दोघांच्या प्रेमाचा बोबाटा पटापटा बोला झाला. पळून जायचं हां ठरलं. हां पळून गेले. पैसे संपले. तिला परत पहिल्या प्रियकराचा फोन आला. यानं तिच्या 2-3 आणि ती निघून गेली. याला टेन्शन आलं. हे मोकार प्यालं आणि एक दिवस मिळालं. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्यात मी आता? तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत? हसण्यावारी गोष्टी न नका. असे माझ्या पुढे 7-8 बसले तर आत्ता पोरीनं धोका देईल. मी नावासकट सांगल आपलं काम वेगळं आहे. नाही तरी केला जन्म वाया, नाही तरी केला जन्म वाया, नाही तरी
तत्वाशी भरणारे विठ्ठल, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. पहिला मंदिराचा काय पॅक पाहिजे? खिड बसलं कीर्तन. MPSC द्यायची म्हणजे भांडवल पाहिजे, अभ्यास करायचा. पखवाद वाजवायचा म्हणजे रियाज पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे निदान 10 मिनटं वाचन केलं पाहिजे. आज MPSC द्यायची ना तुम्हाला, परीक्षा कवा हो, भांडवल तयार असावं. मिलिटरीत जायचं ना, तब्येत असावी. पोलीस व्हायचं ना, शरीर निरोगी असावं. प्रत्येक माणसानं तयारी करावी. जगायचं सुंदर आहे ना, ज्ञान पाया पाहिजे. पण ज्ञान पाया वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. त्याला पुरावा आहे 13-15व्या अध्यायात, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आता थोडं पुढं सरकू आपण. ज्ञान हा झाला पाया, आणि आज आपल्याकडे काही नाही, ज्ञान नाही. आता शाळेतल्या पोरांचे विचार 80% निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह. डॉक्टर होणं आपला विषय नाही. प्रयत्न कर ना. तू पागलपणा काय करतो असं? आपण काय करतो महाराज, 4 गोष्टी विसरतोय. कोणत्या ऐका? एखादा पोरगा सुंदर चाल म्हणला तर आपण त्याला म्हणतो वा वा, सुंदर वाजवलं वा. पण माणसाच्या जीवनात 4 वा असावात. 4. 1 वाचवा. शेतकऱ्यानं पाणी वाचवा, वीज वाचवा, विद्यार्थ्यानं वेळ वाचवा. 1 वाचवा. 2 वाढवा, वाचवलेलं वाढवा. 3 वापरा. वाढवा, वाचवा, वापरा. आणि तुम्हाला नसेल ना तर त्यातला काही भाग वाटा. वाचवा, वेळ वाचवा, पाणी वाचवा. आता शेतकऱ्याने पहिली शेती करायची नाही, आता शेतकरी नीट आहे का? हे बाद झालं. आता 1.5 महिन्यापासून हवामान खातं म्हणत होतं लई पावशी, गेलाच कुठं काय कळा ना. आणि त्यांनी तर दणका उठवला होता, आला आला आला, गेला गेला. आणि थोडी बुरबुर आली का, बुरबुर बुरबुर कळती ना तुम्हाला, थोडा जमिनीवर टेकल, लगेच पेपरला बातमी, बळीराजा सुकावला. पडलाच कुठं तर सुकवायचं काय काम नाही. उगाच आपलं काही बरळायचं कोणी बी नाही. हे काय काही लोक तर म्हणतात ते इंदुरीकडे लई पैसे घेतो, तू एकट्याची घेतो का, या गावाची घेतो, थोडासा महाराज. मी मला 22 वर्ष लागले महाराज झालेला. 22 वर्ष सुरू झाले महाराज झालेला. तेव्हा एक केस आहे ना अंगाची सगळ्याला तर लागले. एवढी म्या गाव पाहिली, गाव पाहिली. म्या पोरण 13 स्कॉर्पिओ वापरल्या. ही 13वी स्कॉर्पिओ आहे. मला 11 महिने गाडी टिकती. आता ही गाडी घेऊन 3 आठवडे झाले. आताशी 10,000 होऊन गेली. 13 अशी 11 महिन्यात ती बार वाजतीच. 2-4 महिन्यातच वाजत. म्हणजे 11 महिन्यात. अजून मी कधी कीर्तन ठरवून घेतलं नाही आणि कधी कोणाला पैसे म्हणलो नाही. कोणी बसलेल्या माणसाने सांगा आम्हाला ठरवलं होतं. आम्हाला हाय तेच खपानं ठरवून काय करायचं. विनोदाचा भाग सोडा. हे थोडं उगाच लोक काय करतात, माहिती नसते आणि बोबाटा करून द्या. बोबाटाने कधी काहींचं काय असतं मग माहित नाही. अरे पैसे घेतो तुला कोण म्हणलं, ऐकलंय मी काम पाहिजे. आता मला वाटतं ढकम्यात माझं दुसरं कीर्तन, तिसरं आहे का तक्रार कधी. काय लोकांना म्हणावं का, अरे तुका सोपं आहे का, सोपं आहे का म्हणजे काय. विनोदाचा भाग सोडा, सगळं दुश्मन आहे. मला वाटतं बा आम्हाला लय मित्र आहे, आम्हाला लय माणुसकी आहे, फक्त पाजिता म्हणून. मला वाटतं आम्हाला लय माणुसकी, मला लय पोरं मानतात, मी त्यांच्यातला बॉस आहे आणि मला 5 वाजता 15-20 पोरं फोन करतात. फक्त तू 8 दिवस तुझ्या मित्रांना पाजू नको. एक मित्र सुद्धा तुझ्या रेंज मध्ये नसणार. फक्त फोन करून पाहिजे, तो कौरी क्षेत्राच्या बाहेर असणार. आपण फक्त स्वतःचे काय झाले, गुलालाचा रंग कसा आहे, लाल. इकत मिळतो का फुकट, इकत. पैसे गावून गुलाल घेतला, गुलालाचा रंग कसा आहे, लाल. अंगावर कोणत्या टाकला,
आपल्या अंग कसं झालं लाल पैसे कोणचे होते आपले लाल कोणची झाली आपलीच आपण लाल का करायची तुम्ही एवढं बारीक का आला पाहते काय आपलीच लाल करायची का आपण नाही तसं या लोकांना काय घेणं नसतं महाराज हे इंद्रिकेचं कीर्तन हे अंतिम सत्य आहे तुम्ही फक्त 8 दिवस मित्रांबरोबर आता हे लग्नाच्या अगोदर ती दारू पिऊन बोंबलं देणं तर नाही कार्टे तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज ओपन ओपन तुम्ही फक्त तुमच्या बापाची सोडायची ना आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची वर्षभर दारूचा खर्च एकटा करणार पैसे रोग घे तू तरी एकाच बाजूला पाहिजे मी तो दुरी बाजूला जाऊ दे ती कुंजीरन नाही लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नो टिक डाऊन या जगाला काही घेणं नाही 16 वर्षाचा पोरगा बलात्कारात आहे 17चा पोरगा दरोड्यात आहे 18चा पोरगा खुनात आहे न्यायालयाला सुद्धा काही आरोपी काही काळ सुधारगृहात ठेवावे लागतात तोपर्यंत त्याला शिक्षा देता येत नाही आता 16 वर्षाची पोरं जर बलात्कार करतात आणि 17 वर्षाची पोरं जर चोऱ्या करतात त्यांचे आईबाप मेलेत का याला जबाबदार कोणी आपण फुकट नाही बोलत महाराज खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता खाली टेबल होता हात असा वळत नव्हता वळत आपला बाप धोत्रावाला होता पण गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल हाणलाच पाहिजे फुकट आपण गाड्या घेतल्या फुकट आपण बंगले घेतले का याच्यामध्ये सगळ्यात मोठा आपल्या आईबापाचा त्याग आहे काय म्हणणं देवळा पुढे कोणी तंबाखू काढले पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती मला आता एवढे आवडलं देत आमच्या पुढे येत्या रात्री कुठं होती रात्री नदीला होतो आता वड्यावर चालतो हा लाईक आवलाच फायदा झाली एवढी खबरी मांडी रुपड्या कमवायची दानत नाही इतरांचा अभ्यास करा महाराज आपली आई गरीब होती पण शिस्तीत नंबर 1 होती काय मध्ये आणि आज आपण सगळ्यात मोठे जर झालो असत फक्त कुणामुळं बस आपल्या आईनं जर आपल्याला वेळेत हाणलं नसतं आणि आपल्या बापानं जर आपल्याला उसरून आपटलं नसतं तर आज आपण ह्या बजेटलाच नसतो हे सगळे त्यांचे काम त्यांना फटकावलं पाहिजे धरून 3 वाजता पोलीस गाडी हिंडते महाराज पेट्रोलिंगला तर 3 वाजता आरोपी सापडतात 3 वाजता काय सापडलं तरी आरोपीकडे लोखंडी गज कटवणी सुरी नायलॉनची दोरी गलून मग 3 वाजेपर्यंत आपले पोरं बाहेर हिंडत म्हणजे त्यांच्या आई बाबा मेलच काय चांगली आवलं रेटावल्यावर काय करते आजपासून ठरून टाका बरं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ द्यायचा नाही थोबाड फोडून टाका त्याचं महाराष्ट्रातील 50% गुन्हेगारी कमी होईल काय करत बापानी लहानचा सोडला पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन त्याचे कपडे पिशवीत घाला फक्त मी करीन प्रयत्न परत मी तुला पाहिजे गेलं तू काय मला शिकत आलाय का पोऱ्या म्हणला मी फाशी गेली दोरी इकडे ये पोऱ्या म्हणला मी औषध पिल कोणतं घेतो टाटा मेट्री घेतो का निराय कतर घेतो का राऊंडअप घेतो का M45 घेतो कोणत्या औषध पिऊ द्या पोराला पोरग 5 तास मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पहा त्यांना दवाखान्यातून आलं म्हणायचं औषध घेतो का तो शेण खावा पण औषध कारण ज्यांना औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या इकडून नळी इकडे गाडी द्या एकदा नळी घालून आणली ना तो बागात सोडा नाही तर कांद्यात सोडा ते काही ते रिकम खोकं पाहिलं तरी म्हणजे औषध काय याला आलाय का नाही आता नवीन पद्धत आली मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा गेला ना मामनाच्या गड्यात ते बामन म्हणला मी हाय तिलाच काटावला पाहिजे फटकावले पाहिजे तर सांगा हा विनोद आहे चांगले फटकावले काय दारू दाराचे टोळी याला कामाला लावा ना नालायकांना आता सुट्ट्या लागल्या तर एकावर बापाची पेंट फोकाट पोषी द्यायला यांना जरा वास राखून द्या चिंगड्या निवडू द्या जरा कांद्याला पाणी भरायला याला जरा शेतात आदबू द्या याला बैल झोपून द्या ना हे गपक्यात संध्याकाळी गप शांत बा संध्याकाळी हे काय करताय आईनं म्हणायचं बैल नको सोडू बरं मारीन तो
तो त्याचा तो सोडीन. त्याचा तो सोडीन. तू नको सोडू, तुला धक्का बिक्का लावी. तू नको सोडू, त्याचा तो सोडीन. तो पहिल्यापासून तसाच आहे. तू असाच हिंड. तू वळू पण बैल नको चांगली फटकावले काय करते काढते. हे बाहेरचे एवढे आले थोड भरतात आपल्याकडे. महाराज आता हायवेच्या कडेला रस्त्याची दुकान आहे. सगळ्यांची परिस्थिती सारखी नाही. काहीकडे बैल नाही आहेत, ते लाकूड माणसाने फिरत. काय कष्ट आहेत का काय महाराज? साधे कष्ट आहे का? तो ऊस त्याच्यातून घालायचा, या ती बाई बिचारी खाली पातेलं धरती आणि तो माणूस काय बिचारा. मग अशा माणसानं 15 रुपयाने 20 रुपये घेतले तर काय हरकत आहे हो? काय सगळ्यांची परिस्थिती सारखी नाही, पण कसे मी 5-50 रस दिवसभर ठीक आहे. आज माणसं काय काय कष्ट करतात महाराज. काहींचा अभ्यास करा महाराज. तुम्ही आता रस्त्याच्या कडेला बुटाच्या आपला ऐकणारे 4 जोड खपत नाही महाराज दिवसभर, पण उन्हात का होईना. आज 11 तास शेतकरी टरबूज ऐकायला रस्त्याच्या कडेला आहे. काय लोक कष्ट करतात, फुकट लक्ष नाही का? आणि आमची अवलाद 4 टरबूज खपली तरी 90 पिऊन आलं, बाकीचे पाहू. फार आपल्या अवलादीने बाईबापांची इज्जत सोडून दिली. ही फटकावलीच पाहिजे. आणि हे काय करीत नाही, यांची दानच नाही. हेच केलं पुरीने तर इतक्या लाजा सोडल्या ह्या 2-4 वर्षात. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फार सोडलं का? कोणीकडून चॉकड, कोणीकडे गॅस, कोणीकडून ते चालत आहे, कोणीकडे घडिया नाही. तो भांगाल नाही कुठून तो पॉप मध्ये खड्डा पुढे झटकाय इकडे लसणं. महाराज काल भरती होती, पुरी भरती. तर पुरी इतक्या हुशार, त्यांनी काय केलं माहिती का पोलीस भरतीला? पुरीने हा फुगाय ना केसचा वर केला, उंची वाढली ना. आपल्याला वाटतं आपल्यालाच डोकं आहे. चांगल्या फटकवले पाहिजे पोरी धरून. आठवड्यातून एकदा महिन्यामध्ये पोरगी हाणली पाहिजे. आजपासून धरू नका, रविवार गुड्डी हाणणे. हात तपासा. बांगडी नाही का ठेवून द्या तिथे 2-4 कानपटीत. आपण खानदान माणसं आहे. बांगडी पुरीच्या हातात बांगडी नाही, 2-4 कानपटीत ठेवून द्या. पुरीचा भान तपासा. कुणी कोणी बाळाला ठेवून द्या 2-4 तिच्या. पोराचे कपडे घालून बोंबडे गेले ती 2-4 कानपटीत ठेवून द्या. पुरीचा मोबाईल चेक करे. पुरगी रविवारी शाळेत जाते म्हणजे शाळा भरती कोणती? बरं असू शकतो तास, त्याला दप्तर नको. ही बगैर दप्तराची शाळा भरती कुठं? तर 8-10 दिवसातून मुलीचे मोबाईल जवळ घेत जा, चेक करा. विनोद नाही हा. कालांतराने बदनाम जगण्यापेक्षा अगोदर सावध झालेलं चांगलं. 8-10 दिवसातून एकदा मुलीचा मोबाईल चेक करा. ते व्हॉट्सअप त्याला 3-3 सिम आहेत. तुम्हाला एकच नंबर माहिती, 2 नंबरांना घरात रेंज नाही. आपण बायकांचं ऐकायचं बावळा ठेवानी ते त्यांना काय त्या गावात सोयीचं आहे. आपल्या बहिणीला दिवाळी लुगडं घ्यायचं, मग आपण घ्यायचं का आपल्या बायकोला तू तुमचं केवढे दिलू? आता ते जवळ सरळ आहे का? किंवा ती घ्यायचं का आहे कपाटात? अरे उलट आपण आपल्या बहिणीला दिवाळीला 5,000ची साडी घेतली पाहिजे आणि 500ची चिठ्ठी चिटकून आणली पाहिजे. मी इतकी भारी बस तुम्ही आणलीच कशा? तुम्हाला तो डोकंच नाही. होती ना घरात एकदा तर वापरेल होती. अरे आमची बहीण आहे, आम्ही काही घेऊ. आपली लोक भावाला आणि बहिणीला काही लागलं का त्या जनावराला विचारायचं. बायको कोण सोयीचं सांगत असते. भावलाच नाही. आपल्या भावानं गरिबी आपल्याकडे 5,000 उसने मागितले. तो अडचणीत मागितले असतील का उताला म्हणून. मग बायकोला सांगायची काय गरज आहे का? आपल्या भावाला देऊन टाकायचं. मग त्याला सांगायचं 5 नाही, आज 2.5 देतो, 2.5-4 दिवसांनी देतो. काही झालं ते नाथ आपलं रक्तात आहे. यांचं ऐकून नाथ हे थोडीच असतात. यांना का यांनी का भाव सोडलाय आपलं ऐकून?
यांचा भाव सोडला का? तो तर पैसे खायला हजर आहे सणा. पीठ मळवायच्या आत आला बा काय त्याला आणून थकला तू. काय लोक आहे हे बाबा. आपल्या घरी हत्या जास्त वेळा येते का मावशी नाही? मावशी खरं आहे ना. आपल्या घरी हत्याचा नवरा जास्त वेळा येतो का काका? काका मग हो साधं हो नाही नाही महाराज तुम्ही माना नाही तर नका मानू पण आई बापाच्या शिवीत देव आहेच. तुम्हाला थोडं पटणार नाही मी पटणार ना त्या बायका म्हणजे माझ्या घरात माणसं राहणार नाही. पहिली गोष्ट करणार नाही. दुसरी गोष्ट 2 वर्षाची 10वी बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता पॅकेज गावला आहे तू सांग आता तू शिजवून चमन नाही तूच कर काय सांग करू. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. 10वी चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या 10व्याच्या नाहीचे पैसे बनवले. फरल्या का मागितलं तो म्हणला आपला काय शब्द. धाकट्या म्हणला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं काय हा विनोद आहे. 10व्याचं प्रवचन करणाऱ्या बाबाला तर पैसे मागायचे लय अडचण. सापडायचं कोणला मग तो चमन करेल सापडी तो चमन. राम राम तुम्हाला मी चुलत भाऊ आपल्या काही पैसे आहेत कोणाकडे. आणि जो मेन मालक असतो तो उघडा पैसे राबून नदीला खाली त्याच्याकडे पाणी सोडाय हात्याला का ठेवाय गेला. राम राम तो नाही उषा. तो म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम. वेळेत वेळ काढून अरे या नाही पेट्रोल तुम्हाला तुला माहित नाही का मी उघडा आहे मग त्याच्यातले दे.